नमस्कार रसिक श्रोते हो. मुडीच्या अत्याचाराला तोंड देत त्याचा विश्वास संपादन करण्याचा बेट्टी अधिकाधिक प्रयत्न करत होती. तिने त्याच्यासाठी म्हणून केवळ त्याचा विश्वास बसावा ह्यासाठी तिने मुस्लिम पद्धतीने प्रार्थना करायला पण सुरुवात केली होती. आपण वाचत आहोत नॉट विदाउट माय डॉटर हे जगप्रसिद्ध पुस्तक. ही बेट्टी महमूदी हिची आत्मकथा आहे. सहलेखक आहेत विलियम हॉफर. ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहनी यांनी. पुढे ऐकूया आपण. एक दिवस सकाळची मी बाल्कनीत उभी होते. मला असं एकांतवासात राहायला लागून नक्की किती दिवस झाले होते ते कळायला काही मार्गच नव्हता. आमचं ते खतरनाक भांडण कधी बरं झालं असेल? 1 महिन्यापूर्वी? 2 महिन्यापूर्वी? शेवटी मी भांडणानंतर किती शुक्रवार लोटले त्याचा हिशोब करू लागले. शुक्रवारी रस्त्यावरून लोकांना प्रार्थनेची आठवण लाऊडस्पीकरवरून करून देणारी गाडी फिरायची. कितीही विचार केला तरी असा एकच शुक्रवार आठवत होता. म्हणजे मला कैदेत पडून 1च आठवडा झाला होता. 2 तर पुरे नक्की झाले नव्हते. म्हणजे हा महिना एप्रिलच असावा. रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक घर होतं. त्या घराच्या अंगणात एक स्त्री उभी राहून मला खुणा करत होती. तुम्ही कुठल्या देशातून आलात? तिने अडखळत्या इंग्रजीत विचारलं. का? मी घाबरून संशयाने म्हणाले, कारण तुम्ही परकीय दिसता. परिस्थितीने मी इतकी निराश झाले होते की पुढचा मागचा काहीही विचार न करता मी बोलून गेले. मला त्यांनी या घरात डांबून ठेवलंय. त्यांनी माझ्या मुलीला कुठेतरी नेऊन ठेवलंय. मला मदत करा, प्लीज प्लीज मदत करा. मला खरंच वाईट वाटतंय, ती म्हणाली. तुम्ही सांगा, मी काय करू शकते तुमच्यासाठी? मी विचारात पडले. अखेर ही पण एक अबलाच. ही काय करू शकणार होती? मी म्हणाले, मला माझ्या माणसांना पत्र लिहायचंय. मी लिहून तुमच्याकडे टाकलं तर ते तुम्ही पोस्टात टाकाल? ती हसून हो म्हणाली. मी घाईघाईने चिठ्ठी खरडली. त्यात सगळं नीट स्पष्ट तरी होत होतं की नाही देव जाणे. मी मम्मी डॅडींना हे पण लिहिलं की महातोब मुडीच्या ताब्यात आहे, त्यामुळे ती परत मिळेपर्यंत तरी त्या दोघांनी घाईने एम्बसी किंवा स्टेट डिपार्टमेंटकडे आता धाव घेऊ नये. शेवटी मी लिहिलं, माझं तुमच्या सर्वांवर प्राणापलीकडे प्रेम आहे. आणि ती अक्षरं डोळ्यातून घळघळा वाहणाऱ्या आसवांनी फिसकटून गेली. मग मी खिडकीची काच काढली व बाहेर डोकावले. हातात पत्र, पण त्या मगाशच्या बाईचा कुठेही पत्ता नव्हता. असा बराच वेळ गेला. मी निराश झाले. इतक्यात दुसरी एक चादर घातलेली स्त्री खालून कुठेतरी चालली होती. मी तिचं लक्ष वेधून हातातलं पत्र दाखवलं आणि खुणेने हे टाकणार का असं विचारलं. ती हो म्हणताच मी ते हलकत खाली टाकलं. तिने ते उचललं आणि ती निघून गेली. नंतरचे काही दिवस रोज मी बाल्कनीत तिची वाट बघत उभी राहायचे, पण ती कधीही दिसली नाही. मी रोजच्या प्रार्थनेत भाग घ्यायला लागल्यामुळे नाही म्हटलं तरी मुडी थोडासा निवळलाच होता. त्याचं बक्षीस म्हणून त्याने मला खयान नावाचं एक इंग्रजी वृत्तपत्र रोज आणून द्यायला सुरुवात केली. त्यात छापून येणाऱ्या सर्वच बातम्या इराण सरकारच्या बाजूच्या खोट्या नाट्या व प्रचारकीय होत्या. पण निदान मला मातृभाषेत काहीतरी वाचायला मिळत होतं हे काय कमी होतं? शिवाय मला आता रोजची तारीख व वार कळू लागले होते. मला बंदिवासात राहून
फक्त 1.5 आठवडा लोटला होता. यावर माझा विश्वास बसत नव्हता. खयांच्या इतर बातम्यांप्रमाणे त्यांनी तारीख वारे खोटाच छापला होता की काय देव जाणे. वृत्तपत्र सुरू केल्यापासून का कोण जाणे, पण मुडी रोज संध्याकाळी ते घेऊन घरी येऊ लागला होता. कधीकधी तर चक्क येताना माझ्यासाठी काहीतरी खाऊ पण घेऊन यायचा. एक दिवस येताना स्ट्रॉबेरीज घेऊन आला. त्या खूप महाग होत्या, तेही त्यानेच सांगितलं. तशा सुकलेल्या आणि चवीलाही तितपतच होत्या, पण आणल्या होत्या हेच महत्त्वाचं. मला त्या पाहून महातोबची आठवण झाली. आमची ताटातूट होण्याच्या आदल्या दिवशी ती स्ट्रॉबेरीचा हट्ट करून रडली होती. मी 3-4 स्ट्रॉबेरी बाजूला काढून मुडीच्या हातात दिल्या. महातोबला घेऊन जाशील, मी म्हणाले. नवल म्हणजे तो लगेच हो म्हणाला. हल्ली संध्याकाळी घरी आल्यावर कधीतरी लहर लागली तर मुडी माझ्याशी गप्पा मारायचा. कधीकधी मात्र नुसता घुमेपणाने बसून राहायचा. हे असं किती दिवस चालणार? एक दिवस अगदी न राहवून मी त्याला विचारलं. त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. असेच दिवस चालले होते. एका मध्यरात्री दाराची घंटी जोरजोरात वाजली आणि आम्ही खडबडून उठलो. दारात आंबेबोजचा 3रा मुलगा मुस्तफा. मुडीचं व त्याचं फारसीत काहीतरी बोलणं झालं. लगेच निघतो, मुडी फारसीत म्हणाला. तेवढं मला कळलं. काय झालं रे, मी अस्वस्थ होऊन विचारलं. महातोब आजारी आहे, तो म्हणाला. मला जायला हवं. माझा जीव कासावीस झाला. प्लीज प्लीज मुडी, मुडी प्लीज, या वेळेला मला तिच्याकडे ने, मला ने ना. नाही, तू इथेच थांब. मग तिला तरी घरी आण, तिला घरी आण. अजिबात नाही, मी तिला घरी तर कधीच आणणार नाही आहे. तो एकटाच निघाला. मी त्याच्यापुढे नाक घासलं, विनवण्या केल्या, पायसुद्धा धरले त्याचे, पण नाही नाही, तो एकटा निघून गेला. माझी महातोब आजारी होती. माझं पिल्लू, काय झालं असेल तिला एवढं? मुस्तफा मध्यरात्री मुडीला बोलवायला यावा. मी रडू लागले. रात्र रडण्यात आणि काळजी करण्यात गेली. दुसरं काहीच हातात नव्हतं. पण मुस्तफा कसा काय बोलायला आला? मुस्तफाच का? मग मला आठवलं, मुस्तफा आणि त्याची बायको मागच्याच गल्लीत राहत होते. महातोबला त्याच्या घरी दडवून ठेवणं मुडीला सर्वच दृष्टीने सोयीचं होतं. त्यांच्या मुलांशी महातोबची थोडी मैत्री होती. शिवाय मुस्तफाची बायको इतर बायकांपेक्षा बरीच स्वच्छ आणि नीटनेटकी होती. तरी पण या सगळ्या विचारांनी सुद्धा माझ्या मनाला शांती मिळत नव्हती. महातोब, माझी महातोब, माझी महातोब आजारी होती. मूल जेव्हा आजारी असतं तेव्हा त्याला सगळ्यात जास्त गरज असते ती आपल्या आईची. मी तिच्यासाठी प्रार्थना करू लागले. माझं प्रेम, माझा वात्सल्याचा स्पर्श तिच्यापर्यंत पोचव अशी देवाची प्रार्थना करू लागले. सकाळ एकदाची उजाडली. अजून महातोबबद्दल काही कळलं नाही. दिवसाचे व्यवहार सुरळीत सुरू झाले. बाहेर रस्त्यावर माणसांची, वाहनांची वर्दळ, सगळं नेहमीसारखं. मी हताशपणे नुसत्या झाऱ्या घालत होते. दुसरं तरी काय करणार होते? महातोबला हॉस्पिटलमध्ये ठेवलं असेल का? तिथे ती एकटी असेल, रडत असेल आईच्या आठवणीने. शुद्धीत तरी असेल का? दुपार जाऊन संध्याकाळ व्हायला आली. माझ्या उभ्या आयुष्यातला सगळ्यात यातनामय, क्लेशदायक दिवस होता तो. पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीसारखा अवघा जीव तगमगत होता. वेड लागल्यासारखी मी बेडरूमच्या खिडकीपाशी गेले. शेजारच्या घरातील कामवाली बाई अंगणात नळावर भांडी विसळत होती. माझी आणि तिची अजून ओळख झाली नव्हती. नुसतं बघून आम्ही दोघी एकमेकींना ओळखत होतो.
माझ्या मनाची आता पुरती तयारी झाली होती. गज नसलेल्या या लहान खिडकीतून कसं तरी बाहेर पडायचं, पळ काढायचं आणि मुस्तफाकडे जायचं, महातोबकडे. जीवाची पर्वा न करता मी कशी तरी स्टूलवर चढून धडपडत त्या बारीकशा खिडकीतून बाहेर पडले. अगदी समोरच शेजारच्या घराची गच्ची होती. जरा सांभाळून उडी मारली असती तर शेजाऱ्यांच्या गच्चीत मी पोचले असते. खिडकीला लोंबकळलेल्या अवस्थेत तशीच मी शेजारणीला हाक मारली, खानूम, शोणा इंग्लिश इज सो बॅटकॉम, म्हणजे तुम्हाला इंग्रजी समजतं का? त्या बाईने चमकून आवाजाच्या रोखाने पाहिलं आणि मला तसं खिडकीबाहेर लटकताना पाहून एखादं भूत बघितल्यासारखी ती धावत घरात गेली. निराश होऊन मी परत घरात उतरले आणि खोलीत येरझाऱ्या घालू लागले. काहीतरी चाळा म्हणून पुस्तकांच्या शेल्फातली पुस्तकं मी उलटी पालटी करू लागले. त्यातून एक छापील कागद बाहेर पडला. मी तो कुतूहलाने वाचला. तो इंग्रजीत होता. खरं तर नवस बोलायचा असेल तर त्यासाठी कुठल्या प्रार्थना म्हणाव्यात, काय काय करावं याची ती माहिती होती. हा कागद या क्षणी माझ्या हाती पडावा हा शुभशकूनच नाही का? मी त्यात लिहिल्याप्रमाणे गुडघे टेकून जमिनीवर बसले आणि माझ्या महातोबच्या सुरक्षिततेसाठी नवस बोलले. मी अल्लाला वचन दिलं की जर माझी आणि महातोबची सुखरूप सुटका होऊन आम्ही अमेरिकेला गेलो तर मी जेरुसलेमच्या यात्रेला जाईन. संध्याकाळ झाली. तेहरान शहर अंधकारात बुडून गेलं. हॉलमध्ये बसून मी पुस्तक वाचत होते. इतक्यात सगळीकडे दिवे गेले. मिट्ट काळोख. तशात हवाई हल्ल्याची सूचना देणारे भोंगे वाजू लागले. महातोब तर किती घाबरली असेल. तशीच धडपडत उठून मी दाराकडे धावले, पण बाहेरून कुलूप होतं. मी काळोखात येरझाऱ्या घालू लागले. मला जॉनच्या पत्राची आठवण झाली. त्याने लिहिलं होतं, महातोबची काळजी घे, तिला एकटं कुठेही सोडू नको, सतत आपल्याबरोबर ठेव. मी बाण फुटल्यासारखी रडू लागले. बाहेर अजूनही भोंगे विव्हळल्यासारखे आवाज करत होते. दुरून विमानांचे आवाजही येत होते, बॉम्बस्फोटाचेही. हवाई हल्ला अगदीच थोडा वेळ टिकला, पण त्या तशा अंधारात, एकांतात, रिकाम्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर एखाद्या विद्ध जनावरासारखं कोंडलेल्या अवस्थेत मला ते क्षण फार फार भयानक भासले. त्यानंतर अर्धा तास लोटला असेल. रस्त्यावरचं फाटक उघडल्याचा आवाज, पाठोपाठ कुलूप उघडल्याचा आवाज, जिन्यावर पावलं. मुडी मुडी. मी दाराकडे धाव घेतली. त्याचं पाऊल आत पडता क्षणी प्रश्नांचा भडीमार करायच्या तयारीने मी उभी ठाकले. दार उघडून मुडी आत आला. दाराच्या चौकटीत उभं राहून त्याने दीर्घ श्वास घेतला. हातात एक मोठं कपड्यात गुंडाळलेलं बासन होतं. मी चकित होऊन बघत राहिले. ती महातोब होती. गरम पांघरुणात गुंडाळून मुडीने खांद्यावर टाकून तिला आणलं होतं. ती हलक्या आवाजात कढत होती. त्या काळोखातही तिचा चेहरा पांढरा फटक दिसत होता. माझी प्रार्थना देवाने ऐकली होती. माझं बाळ मला परत मिळालं होतं. एकीकडे मला खूप भरून आलं होतं, तर दुसरीकडे एका अनामिक भीतीने ग्रासलं होतं. महातोब परत आली होती खरी, पण काय तिची ती अवस्था होती. मी, मुडी आणि महातोब दोघांना मिठी मारली. थँक्यू मुडी, तिला तू घरी आणलंस. आय लव्ह यू. माझ्या तोंडून आपोआप हे शब्द बाहेर पडले, पण मग माझीच मला शरम वाटली. माझ्या वेदनेला, दुःखाला तोच राक्षस कारणीभूत होता आणि मी वेळी महातोबला बघताच सगळं विसरून त्याचे आभार मानत होते.
मुडीचा चेहराही विदीर्ण दिसत होता आणि थोडासा पश्चाताप दग्ध, की मला उगीचच तसा भास झाला. हा हवाई हल्ल्याचा भोंगा म्हणजे जणू आकाशवाणीच होती. मुडी म्हणाला, या अशा वेळी आपण एकमेकांना सोडून राहता कामा नये. तुला ठाऊक आहे मगाशी मला तुझी किती काळजी वाटत होती ते. महातोबचं कपाळ घामाने डबडबलं होतं. तिचा ताप नुकता उतरू लागला होता. मी हात पुढे करताच मुडीने तिला माझ्याजवळ दिलं. मी तिला उराशी धरून कुरवाळलं. तिचे पापे घेतले, पण ती अगदी गप्प होती. मी तिला बेडरूममध्ये नेऊन अलगद पलंगावर झोपवलं. अंगावर पातळशी चादर घातली. पाठोपाठ मुडी पण आला. मी एक लहानसा रुमाल पाण्यात बुडवून घट्ट पिळून त्याची पट्टी महातोबच्या गरम कपाळावर ठेवली. ती जागीच होती, पण खूप थकलेली दिसत होती. मी तशीच कितीतरी वेळ निमूटपणे पडून होते. मुडीच्या भीतीने तिने तोंडातून आवाजसुद्धा काढला नव्हता. ती नीट जेवत खात होती ना तिथे, मी विचारलं. मुडी हो म्हणाला, पण माझा त्याच्यावर मुळीच विश्वास बसला नाही. तिचे डोळे खोल गेले होते. गालफडं वर आली होती. माझी पोर फार सुकून गेली होती. रात्रभर एक क्षणही मुडीने आम्हा दोघींना एकटं सोडलं नाही. महातोबने तोंडातून चकार शब्द काढला नाही. पण रात्रभर मी सतत शुश्रूषा केल्यावर तिचा ताप पहाटे पूर्ण उतरला. मी तिच्या पायाशी डोकं ठेवून बसून होते. यानंतर काय हा प्रश्न आवासून समोर उभा होता. सकाळी उठून मुडी ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला आणि जरा तुटकपणे म्हणाला, तिला तयार कर. माझा कानांवर विश्वास बसेना. म्हणजे तिला घेऊन जाणार आहेस तू? मग काय, इथे तुझ्याजवळ सोडून जाऊ? मी काही न बोलता तिला तयार केलं. मुडीच्या कडेवर बसून अबोलपणे महातोब निघाली. आपण छाती फुटून आता मरणार असं मला वाटलं. मुडीचं वागणं जरा बदललं होतं. अलीकडे तो पूर्वी इतका आक्रमक, विचित्र व दुष्ट वागत नव्हता. उलट थोडासा अस्वस्थ, हार खाल्ल्यासारखा उदास असे. त्याचं कारण मला कळत नव्हतं. एक दिवस ती कोंडी त्यानेच फोडली. त्याला अजून नोकरीतून एक दमडीही मिळाली नव्हती. पण हे कसं शक्य आहे? मी विश्वास न बसून विचारलं. अरे, मग तू रोजचा खर्च भागवतोस तरी कसा? आपल्या पोटापाण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे मला मम्मलकडून उधार घ्यावे लागतात. अजूनही माझा अजिबात विश्वास बसला नाही. ही मुडीची शुद्ध थापेबाजी असणार. आपण अजून किती दिवस या घरात राहायचं? आपला संसार कधी मांडायचा? असे प्रश्न मी विचारू नयेत म्हणून या सगळ्या गोष्टी मला ऐकवण्यात येत होत्या. मात्र आजकाल मुडी महातोबला जवळजवळ रोजच रात्री घरी आणायचा. स्वतः घराबाहेर पडायची वेळ झाली की परत नेऊन पोचवायचा. कुठे ते मला अजूनही ठाऊक नव्हतं. 1-2 आठवडे असे उलटल्यावर त्याने दिवसा महातोबला माझ्याजवळ सोडायला सुरुवात केली. मात्र जाताना दाराला बाहेरून कडी कुलूप ठरलेलं. एक दिवस मुडी बाहेर पडला, पण नेहमीचा कडी घातल्याचा, कुलूप लावल्याचा आवाज आला नाही. 2 मिनिटांनी मी पाहिलं, दार उघडं होतं. खिडकीपाशी गेले तर मुडी निघूनही गेलेला. मुडी कुलूप घालायला कसा विसरला? की हे फक्त नाटक? आम्ही काय करतो ते बघायला लावलेला केवळ एक सापळा? मी आणि महातोब घराबाहेर पाऊलही टाकण्याचा विचार न करता घरातच राहिलो. काही तासांनी तो परतला. आता तो खुशीत होता. याचा अर्थ एकच होता, आम्ही त्याच्या कसोटीला उतरलो होतो. आमच्यावर कुणीतरी पाळत ठेवली असणार हे मात्र नक्की. अलीकडे मुडी खूप गप्पा मारायचा, पूर्वीसारख्या.
मी आणि महातोब हेच त्याचे सर्वात जवळचे होतं. आमचं तिघांचं कुटुंब होतं. आता थोड्याच दिवसात महातोब कायमची माझ्याजवळ राहायला लागेल अशी मला खात्री वाटू लागली होती. महातोब बरीच बदलली होती. खूप मोठी, शहाणी, अबोल होऊन गेली होती. आधी ती त्या दिवसांबद्दल माझ्याशी मोकळे बोलायला तयार नसायची. तू खूप रडायचीस का गं तिथे? मी विचारलं. आणि मम्मीकडे पोचवा असा डॅडींपाशी हट्ट करायचीस? नाही, नाही, ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. मी त्यांच्याशी एकही अक्षर बोलले नाही, रडले पण नाही. मी कुणाशीच कधीच काहीही बोलले नाही. मी खेळले नाही. मी काहीही केलं नाही. खूप धीराने तिला विश्वासात घेऊन, जवळ घेऊन, चुचकारून विचारल्यावर ती माझ्याशी न घाबरता मोकळेपणाने बोलली. तिथे तिला सगळ्यांनी, विशेषतः मुस्तफाच्या बायकोने अनेकदा खोदून खोदून प्रश्न विचारले होते. तुझी मम्मी कधी एम्बसीत जाते का? तुझ्या मम्मीचा अमेरिकेत पळून जायचा काही बेत आहे का? वगैरे. जसं काही गुन्हेगाराला पकडून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करावी तशातला प्रकार चालायचा. पण महातोबने दरवेळेला नाही एवढंच उत्तर दिलं होतं. एकदा मी घरातून पळून जायचा सुद्धा प्रयत्न केला मम्मा, महातोब म्हणाली. तिला वाटलं होतं आपण जर हुशारी दाखवून इथून पळून मम्मीकडे पोचलो नाही तर मम्मीला काय वाटेल. ती म्हणाली, मला त्या घरून इथे कसं यायचं ते माहीत आहे. कधी कधी आंटी मला भाजी आणायला न्यायची तेव्हा मला वाटायचं तिचा डोळा चुकवून पळून यावं. माझी महातोब बदलली होती. पूर्वीसारखी उत्साही, धडाडीची आणि बंडखोर राहिली नव्हती. तिची पळून येण्याची हिंमत झाली नव्हती. ती आल्या परिस्थितीला शरण गेली होती. ती दिवसभर अबोलपणे, उदास अशी नुसती शून्यात बघत बसायची. बोलायची नाही, हसायची नाही. खूप विचार केल्यावर मला वाटलं हे काही खरं नाही. महातोबला तिथे जी कैद्याची, गुन्हेगाराची वागणूक मिळाली होती, ज्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागलं होतं, ते काही इतक्या लहान मुलीच्या दृष्टीने चांगलं लक्षण नव्हतं. तिने माझं गुपित फोडलं नसलं तरी त्या बालमनावर त्या गोष्टीचं फार दडपण आलं होतं. इथून पुढे आपण सुटकेसाठी काय पाहिजे ते प्रयत्न केले तरी तिच्यापासून सगळं गुपितच ठेवायचं असं मी ठरवलं. मोहम्मद आणि नसरीन अजूनही परत आले नव्हते, पण रेझा आणि एसी मात्र त्यांच्या घरी परतले. एसी आणि मी तोंडेकलं गोड बोलू लागलो. और दी बेहस्त या पर्शियन महिन्याचा 16वा दिवस म्हणजे इमाम मेहदीचा जन्मदिवस हा यावर्षी 6 मेला आला होता. हा दिवस देशभर दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो. त्या 6 मेला एसीने मला तिच्या ओळखीच्या घरी तिच्याबरोबर येण्याचं निमंत्रण केलं. तिथे 200 बायका जमणार होत्या. दिवसभर प्रार्थना, भजनं इत्यादी चालणार होतं. मला त्या वातावरणात जायची बिलकुल इच्छा नव्हती, म्हणून मी नाही म्हटलं. पण तिने खूप आग्रह केला, ये ना बेटी, जर आपली काही इच्छा अपुरी राहिली असेल तर तिथे जाऊन त्या बाईला दक्षिणा द्यायची, म्हणजे ती आपल्या वतीने देवाची प्रार्थना करते. एक प्रकारे नवस बोलण्यासारखंच असतं ते, आणि 1 वर्षाच्या आत आपली इच्छा पूर्ण होते. तुझी नाही का अशी एखादी इच्छा? ती अलगद म्हणाली. तिला माझी इच्छा ठाऊक होती. बरं, मी मुडीला विचारून बघते, मी म्हणाले. नवल म्हणजे मुडी लगेच हो म्हणाला. त्याच्या जवळजवळ सगळ्याच नातलग स्त्रिया तिथे जमणार होत्या. शिवाय माझ्यावर नजर ठेवायला एसी होतीच. तो दिवस उजाडला. रेझाच्या घरी भरपूर माणसं जमली. पुरुष घरी थांबणार होते.
बायका गाड्या भरून 1 तासाच्या अंतरावर असलेल्या त्या घरी गेलो. आत पाऊल टाकलं आणि मी आश्चर्याने जागच्या जागी थबकले. गोशा वगैरे काही न घेता अत्याधुनिक केशभूषा आणि वेशभूषा केलेल्या, चेहऱ्यावर भरपूर रंगरंगोटी करून सुंदर आणि आधुनिक दिसणाऱ्या बायका तिथे वावरत होत्या. त्यांच्या अंगावर तऱ्हेतऱ्हेचे सोन्याचे दागिने झळकत होते. स्टिरिओ सिस्टीमवर मोठ्या आवाजात बांडेरी संगीत चालू होतं. विशेष म्हणजे मोठ्या हॉलच्या एका बाजूला पाश्चात्य संगीताच्या तालावर अंगाला हेलकावे देत आणि दोन्ही हात वर करून देहभान विसरून कित्येक जणी नाचत होत्या. आत शिरतात एसीने पण बुरखा, पायघोळ अंगरखा वगैरे सगळं उतरून बाजूला भिरकावलं. आश्चर्य म्हणजे तिनेही अतिशय खोल गळ्याचा झगमगता उंची पोशाख केला होता. भरपूर दागिने घातले होते. नसरीननेही गडद निळ्या रंगाचा सुरेख पेहराव केला होता. झोरे व फरिश्ते या दोघीच आल्या होत्या. आमे बुजुर्ग मात्र आजारी असल्याने आली नव्हती. नाहीतरी या असल्या वातावरणात आमे बुजुर्ग कुठली येते? तिला कोणी आनंदात असल्याचं बघवतच नसे. थोड्या वेळाने करमणुकीचे कार्यक्रम सुरू झाले. आधी अत्यंत कमी कपड्यातल्या काही नर्तकींनी बेली डान्स नामक नृत्यप्रकार सादर केला. नंतर गाणी व अजून काही नृत्य झाली. खोलीच्या एका कोपऱ्यात कुराण पठण करणारी ती स्त्री बसली होती. एका मागोमाग एक स्त्रिया तिच्या जवळ जायच्या. मग ती स्त्री एकेकीची इच्छा लाऊडस्पीकरवरून जाहीर करायची आणि त्या स्त्रीसाठी प्रार्थना करायची. फरिश्तेने शाळेच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची इच्छा केली. झोरेने लवकर लग्न ठरावं अशी इच्छा केली. एसीची इच्छा होती तिचा शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेला मुलगा मेहदी बरा होऊन चालू लागावा. नसरीनने मात्र काहीच इच्छा केली नाही. हा कार्यक्रम बराच वेळ चालू होता. एसी मला बाजूला घेऊन म्हणाली, तुला नाही का काही मागायचं? आहे तर मागायचं आहे, पण ते कसं करायचं मला काही नीट कळत नाही आहे. एसीने माझ्याजवळ थोडे पैसे दिले आणि ती कुजबुजत्या स्वरात म्हणाली, नुसतं त्या बाईपाशी जा आणि तिला पैसे दे. तिला आपली इच्छा सांगितली नाही तरी चालतं, पण ती आपल्यासाठी प्रार्थना करत असताना आपण मन अतिशय एकाग्र करून ती इच्छा मनात व्यक्त करायची. मग मी महातोबला घेऊन त्या बाईकडे गेले. तिने एक काळं आच्छादन माझ्या डोक्यावर व चेहऱ्यावर टाकलं आणि माझ्याजवळ बसून ती प्रार्थना म्हणू लागली. मला ते सगळं फार विचित्र वाटत होतं. तरी पण मनातले सगळे विचार बाजूला ठेवून अत्यंत भाविकपणे मी मनात म्हणू लागले, मला आणि महातोबला सुखरूप अमेरिकेला जाता येऊ दे. मला आणि महातोबला सुखरूप अमेरिकेला जाता येऊ दे. माझं मागणं मागून झाल्यावर मी सगळ्या नातेवाईकांच्यात परत गेले. मग माझ्या आपली चूक लक्षात आली. घरी गेल्यावर मी या ठिकाणी बसून मागणं मागितल्याची गोष्ट मुडीच्या नक्की कानावर जाणार. तो मला त्याबद्दल नक्की विचारणार. आता काय करायचं? घरी जाताच मी अगदी उत्साहाने मुडीला जाऊन सांगितलं, आज तिथे सगळ्या बायकांनी देवाला मागणं मागितलं. मी सुद्धा मागितलं. तू काय मागितलंस? तो आश्चर्याने म्हणाला, मी म्हटलं, देवा मला, मुडीला आणि महातोबला, आमच्या तिघांच्या ह्या छोट्याशा कुटुंबाला खूप खूप सुखात ठेव. मुडीचं माझ्यावर पाळत ठेवणं पुष्कळ कमी झालं होतं. आता आम्ही तिघं परत एका कुटुंबाप्रमाणे राहू लागलो होतो. मला आणि महातोबला तो बरेच तास एकत्र घालवू द्यायचा. इतकंच काय, कधीतरी बारीक सारीक कामाच्या निमित्ताने दोघींना बाहेरसुद्धा पाठवायचा. कधीतरी मात्र आमचा पाठलाग करायचा. त्यामुळे काहीही नियमबाह्य वागण्याची
माझी हिंमत होत नव्हती. दिवसाचा वेळ कसा घालवायचा हा माझ्यापुढे फार मोठा प्रश्न होता. आता तरी मुडी आणि महातोब दोघांपुढे मला आपण सुखी समाधानी आहोत असं नाटक करायला लागायचं. हल्ली मी रोज मुडीबरोबर प्रार्थना करत असे आणि आमच्याबरोबर महातोब. आमचं आयुष्य सुरळीत सुरू झालंय असं मुडीला वाटू लागलं होतं. मात्र या वागण्यामुळे माझ्यापुढे आणखीन मोठं संकट वासून उभं होतं. मुडीने आता माझ्याकडून पत्नीसारख्या वागणुकीची, प्रेमाची, शारीरिक सुखाची अपेक्षा केली तर, आणि त्यातून मला दिवस राहिले तर. या असल्या राक्षसापासून मला आणखीन एक मुळीच नको होतं. शिवाय मग तर मी पिंजऱ्यात कायमचे अडकले असते. 9 जून आज माझा 40वा वाढदिवस. अर्थात त्याविषयी तोंडातून आवाजही काढायचा नाही असं मी आधीच ठरवलं होतं. मुडीला नेमकी त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी होती. त्यामुळे त्याने मला आणि महातोबला खाली AC आणि रेझाकडे झोपायला जाण्याचा हुकूम दिला. मी खूप विरोध करून पाहिला, पण काही उपयोग झाला नाही. अखेर आम्ही झुरळांच्या सहवासात आणि ACच्या मुलाने जागोजाग करून ठेवलेल्या शूच्या वासात जमिनीवर झोपलो. एवढ्यात फोनची घंटा वाजली. ACने फोन घेतला. बोलण्यावरून तो फोन माझ्यासाठी होता हे मला तात्काळ समजलं. AC नाही असं म्हणून फोन खाली ठेवणार इतक्या धीर धरून मी तिथे गेले आणि मला बोलू दे फोनवर, आज माझा वाढदिवस आहे असं म्हणून तो फोन ACच्या हातून जवळजवळ हिसकावून घेतला. माझी बहीण कॅरोलिन फोनवर होती. तिने मला थोडक्यात डॅडींच्या तब्येतीचं सांगितलं. ते आता पुष्कळच बरे होते. माझ्या जोला आता नोकरी पण लागली होती. माझे डोळे पाण्याने भरून आले, कंठ दाटून आला. पुढे बोलवे ना. त्याला सांग मम्मीला तुझी फार आठवण येते. जॉनला पण सांग, फार आठवण येते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुडी थकून भागून हॉस्पिटलमधून परतला. त्याने मला वाढदिवसाची भेट म्हणून चक्क फुलांचा लहानसा गुच्छ आणला होता. मी त्याला थँक्यू म्हटलं आणि लगेचच काल मला वाढदिवसाबद्दल माझ्या बहिणीचा फोन आला होता आणि मी तिच्याशी बोलले हेही सांगून टाकलं. म्हटलं उगीच रेझा आणि ACकडून कळण्यापेक्षा हे बरं. मात्र मुडी चिडला नाही, नुसता हुंकार देऊन आत निघून गेला. एक दिवस मुडी आम्हाला जवळ राहणाऱ्या एका नातेवाईकांकडे घेऊन गेला. त्यांचा मुलगा मोर्टेजात त्यांच्यापाशीच राहत असे. काही वर्षांपूर्वी त्याची बायको वारली होती. त्याला एक लहान मुलगी होती, एल्हेम. ती महातोबपेक्षा जराशी मोठी होती. ती इतकी गोड आणि सुरेख होती. पण आई वेगळी पोर सारखी उदासवाणी बसून राहायची. हसणं नाही, खेळणं नाही, घरात कुणाचंही तिच्याकडे लक्ष नसायचं. आम्ही गेल्यावर थोड्या गप्पा सुरू झाल्या. मोर्टेजा माझ्याशी जे काही बोलला त्यावरून एक गोष्ट मला कळून चुकली. मुडीचं माझ्याशी जे काही वागणं होतं ते त्याच्या नातेवाईकांना पसंत नव्हतं. त्याने मला अजून थोडा मोकळेपणा द्यायला हवा असं सगळे त्याला पटवण्याचा प्रयत्न करत होते. बरेच दिवसात तू कुठे दिसली नाहीस, मोर्टेजा म्हणाला. आम्ही तुझी बरीच काळजी करत होतो. मोर्टेजा सरकारी नोकरीत होता. देशांतर्गत तसेच देशाबाहेर टेलेक्सद्वारा संदेश पाठवणाऱ्या खात्यात तो काम करत असे. ती वरच्या अधिकाराची जागा असल्याने त्याचे बरेच फायदेसुद्धा होते. तो लवकरच एल्हॅमला सुट्टीत आपल्याबरोबर स्वित्झर्लंडला आणि इंग्लंडला घेऊन जाणार होता. त्यामुळे त्याआधी तिला थोडंफार इंग्रजी शिकवायची गरज होती. मी शिकवेन तिला इंग्रजी, मी म्हणाले. मुडीने पण ती कल्पना लगेच उचलून धरली.
रोज सकाळी तिला आमच्या घरी आणून सोडत जा, मुडी म्हणाला. नाहीतरी मी कामावर जातो तेव्हा बेटी रिकामीच असते. एल्हॅम मुडीची आवडती होती. त्याच्याप्रमाणेच ती आई वेगळी असल्याने त्याला जरा जास्तच सहानुभूती वाटायची. चला, तुला त्या निमित्ताने काहीतरी विरंगुळा मिळाला. आता खुश ना? हां, मुडीने विचारलं. बेटी, तू आनंदी आणि सुखी राहावंस असं नेहमीच मला वाटतं. मला पण इथे आनंदात राहावं असंच वाटतं. मी पण थाप मारली. एल्हॅम शिकवणीला येऊ लागली आणि मुडीने महातोबला अधूनमधून मुस्तफाच्या घरी नेऊन ठेवणं देखील बंद केलं. महातोबला माझ्याहून खूपच चांगलं फारसी यायचं. त्यामुळे शिकवताना पण ती आमच्या दोघींमध्ये दुभाषाचं काम करायची. मेशेत या गावी एक पवित्र मशीद होती. तिथे रेझा आणि एसी यात्रेला जायचा बेत ठरवत होते. पूर्वी आमे बोझोकसुद्धा याच ठिकाणी गेली होती. मेहदीचा जन्म होण्यापूर्वी एसी आणि रेझाने मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता आणि तो फेडण्यासाठी आता त्यांना तिथे जायचं होतं. मेहदी अर्धवट आणि अपंग जन्माला आला होता ही गोष्ट वेगळी, पण तरीही नवस तर फेडायलाच हवा. त्यांनी आम्हाला बरोबर येता का असं विचारलं. मी हट्ट करून मुडीला हो म्हणायला भाग पाडलं. मेशेद हे नाव ऐकताच माझ्या मनात एकच विचार आला. मेशेद हे इराणच्या अतिउत्तरेकडील कोपऱ्यात होतं. शिवाय आजकाल देशांतर्गत विमानांमध्ये अपहरणाचा इतका सुळसुळाट झाला होता की कदाचित आमचं विमान बगदाद विमानतळावर उतरवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. शिवाय या यात्रेमुळे मुडीला थोडा वातावरणात बदल झाला असता. त्याची मनस्थिती सुधारली असती. मी धार्मिक यात्रेला जायचं म्हणते आहे हे ऐकून मी आता खरीखुरी धार्मिक आणि चांगली बायको झाले आहे असा त्याला विश्वास वाटला असता. शिवाय मनात सुप्त आणखीन एक कारण होतं. या ठिकाणच्या मशिदीत जर खऱ्याखुऱ्या भक्तिभावाने अगदी पूर्ण विश्वास ठेवून प्रार्थना केली तर म्हणे आपल्या 3 इच्छा पूर्ण होतात. ही गोष्ट मला एसीकडनं कळली होती. माझी तर अवघी एकच इच्छा होती. या सगळ्या गोष्टींची मी पूर्वी अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी केली होती. परिस्थिती माणसाला बदलवून खायच्या काय करून सोडते ना. मुडी पण यायला तयार झाला. त्याच्याही अपुऱ्या इच्छा होत्याच की. मेशेदचा विमान प्रवास छोटासाच होता. पोचल्यावर मुडीने सगळ्यांना एका टॅक्सीत कोंबलं. त्या लहानशा गावातल्या चांगल्यात चांगल्या हॉटेलात आम्ही खोल्या घेतल्या होत्या. पण आम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन पोचलो तर अंधाऱ्या कुबट वासाच्या खोल्या, गाठोडी झालेल्या जुनाट गाद्या, फाटके विटके पडदे, तडे गेलेल्या रंग उडालेल्या भिंती. जमिनीवरचा गालीचा तर इतका कट्ट होता की आम्हाला खोलीत शिरल्यावर चपला बूट काढावेसेच वाटेनात. भरीत भर म्हणून बाथरूममधून येणारी दुर्गंधी. रेझा आणि एसीची खोली तर याहून वाईट अवस्थेत होती. त्या खोल्यांमध्ये बसण्यापेक्षा लवकरात लवकर उठावं आणि हराममध्ये दर्ग्यात दर्शनाला जावं असा आम्ही विचार केला. आम्ही घाणेरड्या गजबजलेल्या रस्त्यावरून चालतच तिथे गेलो. मी आणि एसी अर्थातच अंगभर अबाह गोशा घेऊन. अबाह म्हणजे अरेबियन स्त्रियांचे चादरसारखेच वस्त्र असते, फक्त वापरण्यास जरा सुलभ असतं. बाहेर खूप गोंगाट होता. यात्रेच्या ठिकाणी असतो तसा. तऱ्हेतऱ्हेचे विक्रेते खोकी मांडून तिथे बसले होते. तासबीड म्हणजे जपमाळा, मोर्ग म्हणजे प्रार्थनेचे दगड तिथे विकत होते. लाऊडस्पीकरवरून मोठ्या मोठ्यांदा प्रार्थना चालू होती. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या कुठल्याही मशिदीपेक्षा ही मशीद मोठी होती. त्यावर मोठे मोठे सुरेख घुमट होते. भाविकांना स्नानासाठी
बाहेर एक कुंड होतं. त्यात स्नान करून नंतर आम्ही एका गाईडच्या पाठोपाठ तो सर्व परिसर हिंडून पाहिला. मशिदीत वेगवेगळी प्रचंड दालनं होती. आत मोठाली हंडा झुमरं लटकत होती. भिंती व छतावर कोरीव नक्षीकाम केलेलं होतं. भिंतीवर हजारो आरसे जडवलेले होते. हरामच्या अंतर्भागात जायची वेळ झाल्यावर स्त्रिया व पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे होती. एसी आणि मी मरियम आणि महातोबला सांभाळत त्या धक्काबुक्कीतून कसे तरी आत शिरलो. मशिदीच्या अंतर्भागात मध्यभागी जी कबर होती त्याला हात लावून प्रार्थना करण्यासाठी ज्याची त्याची धडपड चालू होती. एसीने तशाही गर्दीत एकटीने पुढे जायचा मार्ग शोधून काढला. मी मात्र महातोबला घेऊन मागेच थांबले. महातोबला मी कबरीपाशी नेलं नाही हे ऐकल्यावर मुडी फार चिडला. दुसऱ्या दिवशी परत तिला नेण्याचं त्याने एसीकडून वचन घेतलं. 3 दिवस लागोपाठ रोज आम्ही दर्शनाला जात होतो. अखेर मलाही कबरीला स्पर्श करण्यात यश मिळालं. मी अल्लाची अगदी मनापासून प्रार्थना केली, अल्ला, माझी फक्त एकच इच्छा पुरी कर. महातोबला घेऊन सुखरूप अमेरिकेला परतायला मला मदत कर. डॅडी जिवंत असेपर्यंत त्यांना एकदा तरी भेटायची संधी मला मिळू दे. अल्ला, माझ्यासाठी एवढं कर. या यात्रेचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला. मी खूप निराश मनस्थितीत होते म्हणून म्हणा, किंवा ते आरसे, तो चकचकाट, तो लोकांचा श्रद्धाळूपणा आणि जोडीला प्रार्थनेचा आवाज, या सगळ्यामुळे मी मंत्रमुग्ध झाले. कारण काही असो, पण माझा त्या पवित्र स्थानावर गाढ विश्वास बसला. आमच्या मुक्कामाच्या 4थ्या व शेवटच्या दिवशी परत एकदा कबरीपुढे नतमस्तक होऊन अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करायची असा मी निश्चय केला. मला आज एकटीला हराममध्ये जायचं आहे, मी मुडीला म्हणाले. त्याने होकार दिला, कारण मी इथे आल्यावर किती श्रद्धापूर्वक सर्व करत होते हे त्यानेही पाहिलं होतं. तो त्यामुळे खुश होता. मी पहाटे खूप लवकर उठून तयार होऊन एकटीच मशिदीत गेले. अजून गर्दी झाली नव्हती. मी जवळ जाऊन गुडघे टेकून बसले. शेजारीच बसलेल्या मौलाला थोडे पैसे दिल्यावर त्याने माझ्या वतीने प्रार्थना केली. मी डोळे मिटून मन एकाग्र करून ईश्वराचं चिंतन केलं. त्यानंतर माझ्या मनाला विलक्षण शांती मिळाली. मुडीने एक दिवस आम्हाला आमे बोझकच्या घरी नेलं. पण नेहमीसारखा त्याने घरात शिरल्यावर कुर्ता पायजमा चढवला नाही. तो सूट बूट वगैरे घालूनच तसाच उभा राहिला. थोड्याच वेळात आमे बोझक तिथे आल्यावर त्यांचं दोघांचं मोठं कडाक्याचं भांडण जुंपलं. त्यातलं एक अक्षरही मला कळलं नाही. नंतर तो आम्हाला दोघींना तिथेच थांबायची आज्ञा करून माजिद बरोबर कामासाठी निघून गेला. आमे बोझकच्या घरात एक क्षणभरसुद्धा थांबायची माझी व महातोबची इच्छा नव्हती. आम्ही दोघी बाहेर अंगणात येऊन पोहण्याच्या तलावाजवळ रेंगाळलो. पण आमे बोझक आमच्या मागोमाग बाहेर आली. अझीझाम, ती हलक्या आवाजात म्हणाली. अझीझाम म्हणजे बाळ, लाडके. माझ्या कानावर विश्वास बसेना. बेटी, असं म्हणून तिने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. काय घडतंय काय, त्यावर माझा विश्वासच बसेना. ती अत्यंत सोप्या, मला कळेल अशा भाषेत फारसीत बोलू लागली. माझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तिने दुःख व्यक्त केलं आणि ती मला कुरवाळत रडू लागली. मग डोळे पुसत म्हणाली, आज जा आणि आपल्या आईवडिलांना फोन कर. ही नक्कीच मला फसवण्याची काहीतरी युक्ती असणार. मी नाही करणार.
मला मुडीची परवानगी नाही आहे, मी म्हणाले. पण परत परत तिने तोच आग्रह धरला. डॅडी फार संतापतील, महातोब म्हणाली. आमे बुजुर्ग आणि मी दोघी एकमेकींचं निरीक्षण करत राहिलो. ही हिची काहीतरी नवीन चाल आहे की खरंच काहीतरी घडलंय? आमे बुजुर्ग हळुवार आवाजात महातोबला म्हणाली, तुझ्या डॅडींना कळलं तर ते संतापणार ना. आम्ही मुळी त्यांना सांगणारच नाही. पण तरीही मी तिचं म्हणणं मानलं नाही. मी आता फार वैतागले होते. असले आडून डाव टाकले तर मी करणार तरी काय? मी तिचा पूर्वी खूप अनुभव घेऊन चुकले होते. आम्ही उठून आत गेली आणि आपल्या दोघी मुली झोरे व फरिश्ते यांना घेऊन आली. मग तिचं म्हणणं त्या दोघींनी इंग्रजीत मला नीट समजावून सांगितलं. तू तुझ्या आईवडिलांना इतक्या दिवसात साधा फोनसुद्धा करू शकली नाहीस, याचं आम्हाला खरंच वाईट वाटतं. आज जा आणि त्यांना फोन कर. पाहिजे त्या कुणालाही फोन कर. पाहिजे तितका वेळ बोल. आम्ही त्याला मुळीच सांगणार नाही. मुडीबद्दल बोलताना त्याला हा शब्द उच्चारताना त्या तिघींचा चेहरा इतका रागीट झाला होता की त्या मनापासून बोलतायत हे मला पटलं. शेवटी मुडीची पर्वा न करता मी फोन फिरवला. मी, मम्मी, डॅडी सगळेच रडलो. डॅडींची तब्येत दिवसेंदिवस अतिशय खालावत चालली होती हे त्यांनी स्वतःच कबूल केलं. जॉन आणि जो आपल्या वडिलांच्या घरी राहत होते. अमेरिकेत तेव्हा मध्यरात्र होती. तरीही मी त्यांना फोन करून उठवलं आणि त्यांच्याशी बोलले. आमे बुजुर्ग किंवा इतरही कोणी त्यावेळी तिथे थांबलं नव्हतं. मी पाहिजे ते बोलू शकत होते. फोन झाल्यावर तिच्या सांगण्यावरून ती, मी, झोरे, फरिश्ते व महातोब आम्ही एकत्र बसलो व महातोब, झोरे व फरिश्ते यांच्या मदतीने आने व मी एकमेकींशी बोललो. महातोबला तुझ्यापाशी परत घेऊन जा असं मीच मुडीला समजावून सांगितलं. ती म्हणाली, त्याने तुझ्याशी असं परत कधीही वागता कामा नये. ही काय वागण्याची पद्धत झाली? ज्या आमे बुजुर्गचा मी पहिल्या दिवसापासून तिरस्कार करत होते तिला माझ्याबद्दल सहानुभूती वाटत होती. आपला भाऊ दिवसेंदिवस माथे फिरू होत चाललाय हे तिला समजलं होतं. माझ्या आणि महातोबच्या मदतीला धावून यावं असं तिला वाटलं. हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं होतं. अर्थात म्हणून मी काही तिला 100% विश्वासात घेऊन सगळं सांगणार नव्हते. पण मुडीने माझ्याशी जरा धड वागावं यासाठी तिची मदत घ्यायला काही हरकत नव्हती. आमचं बोलणं झाल्यावर मी उठून या घरात आमची पूर्वी जी खोली होती तिथे गेले. ती खोली तशीच बंद होती. आमचं भरपूर सामान तिथे होतं. त्याला कुणी हातही लावलेला नव्हता. त्या सामानात मुडीची एक औषधांनी गच्च भरलेली पेटी होती. मला जी गोष्ट हवी होती ती त्यात होती. मुडीने इराणी कस्टम अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून पुष्कळ खोकी भरून संतती प्रतिबंधक गोळ्या आणल्या होत्या. मुडीने त्या मोजून ठेवल्या असतील का? काय करावं? एखादं पाकिट घ्यायला काय हरकत आहे? घरोदर राहण्याची इतकी मोठी भीती मनात होती की मी धाडस करून 1 महिनाभर पुरतील एवढ्या गोळ्या असलेलं एक पाकिट पळवलं आणि पर्समध्ये दडवून ठेवलं. थोड्या वेळाने मुडी मला व महातोबला न्यायला परत आला. आमच्या फोनबद्दल त्याला कुणीही काहीही सांगितलं नाही. आम्ही घरी आल्यावर मी त्या गोळ्या गुप्त जागी दडवल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 1 गोळी घेतली. वेळ बरोबर होती की नाही देव जाणे. देवा माझं रक्षण कर अशी मी प्रार्थना केली. नंतर बाबा हाजींचा मुडीला फोन आला. त्यांना मुडीशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून ते आमच्याकडे येणार होते. माझ्या पोटात भीतीचा गोळा आला.
कालच्या माझ्या फोनबद्दल सांगायला तर ते येणार नसतील ना? ते आल्यावर मी चहापाणी करायला स्वयंपाकघरात गेले, पण माझे कान मात्र बाहेर काय बोलणं चाललंय तिकडेच होते. मला तसं त्यांचं बोलणं साधारणच समजत होतं. ते मुलीला म्हणाले, हे मम्मलचं घर आहे, पण आज केवळ तुझ्यामुळे तो आणि नसरीन आपलं घर सोडून तिच्या माहेरी राहायला गेले. तू सारखा घरात असतोस, त्यामुळे नसरीनला कायम पडद्यात राहावं लागतं. त्या दोघांना आता त्याचा कंटाळा आलाय. खाली रेझाचं घर आहे, तिथेही तुझा बराच उपद्रव होतो. ते दोघंसुद्धा कंटाळून गेलेत. तू ताबडतोब हे घर सोडावंस हेच बरं. मुडीने अत्यंत अदबीने उत्तर दिलं, आपलं म्हणणं मला मान्य आहे. मग बाबा हाजी निघून गेले. मनातून मुडी फार संतापला होता. त्याची आपली माणसंच सगळी त्याच्या विरुद्ध उठली होती. मी आणि महातोबच तेवढ्या त्याच्या बाजूच्या होतो हे त्याला फार लागलं होतं. मग महातोबला झोपवून आम्ही दोघे रात्रभर बोलत राहिलो. या रेझाचं सगळं शिक्षण कुणी केलं? मीच ना? मुडी चिडून म्हणाला. इतकंच नव्हे, त्याला गाडी घेऊन दिली, घर घेऊन दिलं, मम्मलच्या ऑपरेशनचा सगळा खर्च केला, सगळी व्यवस्था केली. या कुटुंबातल्या लोकांसाठी काय म्हणून केलं नाही मी? अमेरिकेला फोन करून त्यांनी कोट मागितले, मी पाठवले. पाण्यासारखा पैसा खर्च केला सगळ्यांवर. आता सगळेजण हे विसरले. आता त्यांना मी नकोसा झालोय. मग त्याने नसरीनवर राग काढायला सुरुवात केली. आणि ती नसरीन मूर्ख, तिला कोणी सांगितलंय दिवसभर बुरखा घालून बसायला? AC नाही माझ्यासमोर येत. मग हिला काय झालंय? तू इथे मरेस्तोवर त्यांच्या संसाराचे कष्ट उपसत होतीस, घाण काढत होतीस, त्या अमीरची दुपटी धूत होतीस, स्वयंपाक करत होतीस. ते चाललं. ती काय करत होती घरात काम? काय लायकीची आई आणि बायको आहे ती. पण आता तिच्या युनिव्हर्सिटीला उन्हाळ्याची सुट्टी पडणार आहे ना, मग बरोबर. आता गरज संपल्यावर लगेच आम्हाला बाहेर हाकलायची तयारी. घराबाहेर जा म्हणे. कसा जाणार मी? कुठे जाणार? खिशात नाही पैसा. मुडीचे शब्द ऐकून मला धक्क्यावर धक्के बसत होते. गेल्या महिन्यात याच मुडीने AC वर बुरखा न घेता हिंडल्याबद्दल टीकास्त्र सोडलं होतं आणि नसरीनची वारेमाप स्तुती चालवली होती. मी चेहऱ्यावर सहानुभूतीचे भाव आणले. मी स्वतः जर नसरीनच्या जागी असते तर यापूर्वीच मी मुडीला हाकलून लावलं असतं. पण ते मी कुठून बोलते? उलट मी त्याच्या होला हो केलं, त्याची बाजू घेतली. आपल्याजवळ खरंच पैसा नाही आहे का मुडी? हो ग, अजूनही माझा पगार मिळत नाही. माझं कागदपत्रांचं काम पुरं झालेलं नाही आहे. तो इतका तळमळीने म्हणाला की तो खरं बोलतोय हे मला कळून चुकलं. पण मग आपण दुसरीकडे जाणार तरी कसं? मी काळजीने विचारलं. माजिदने आपल्याला घर शोधायला सांगितलंय. काय येईल तो खर्च मी आणि मम्मल निम्मा वाटून घेणार आहोत. मला चेहऱ्यावरचा आनंद लपवायला फार प्रयास पडले. आता या तुरुंगातून लवकरच माझी सुटका होणार होती. आम्ही स्वतंत्र राहणार होतो. स्वतंत्र. मुळी तसं बाबा हाजींजवळ कबूल करून चुकला होता. परत आमेबोझरच्या घरी राहायला जायचा प्रश्नच नव्हता, कारण मुडीचं आणि तिचं चांगलंच वाजलं होतं. थोडक्यात आता इतका अपमान झाल्यानंतर एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊन राहण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कदाचित अमेरिकेला परत जायचा विचार मुडीच्या मनात येईल का? त्या कुणालाही तुझी कदर नाही, मी अगदी हळुवारपणे म्हणाले. तू सगळ्यांसाठी एवढं केलंस, किती केलंस. पण ते जाऊ दे, सगळं ठीक होईल. आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला आहोत ना.
आपण तिघं. हो ग, तोही तितक्याच हळुवारपणे म्हणाला व त्याने मला मिठीत घेतलं. त्यानंतर त्यानंतर काय घडणार ते अटळच होतं. मी डोळे मिटून घेतले. स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी याही अग्निपरीक्षेतून जायची माझ्या मनाची तयारी होती. आम्ही भाड्याचं घर शोधण्यासाठी खूप हिंडलो, पण जी जी घरं बघितली ती सगळी अत्यंत वाईट अवस्थेत होती. तुटक्या फुटक्या फरशा, रंग उडालेल्या भिंती, मुडीलाही ती घाण, ती अस्वच्छता माझ्या इतकीच खटकत होती. पण आमच्या हातात दिवस थोडे होते. मुडीला हॉस्पिटलमध्ये तशी मानाची, अधिकाराची नोकरी असली तरी अजून हातात वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसल्यामुळे सगळं काही बेकायदेशीरच होतं. त्यामुळे आर्थिक परिस्थिती फार कठीण होती. बाबा हाजींनी स्वतः लक्ष घालून त्यांच्या मित्राच्या ओळखीने एक घर पसंत केलं. तेही अगदीच घाणेरडं निघालं. मुडीने आपली नापसंती दर्शवताच दोघांचं जोराने भांडण झालं. घराला अंगण नाही, महातोप खेळणार कुठे? अरे करायचंय काय अंगण? काही सामान सुमान नाही, लाकडी फर्निचर नाही. फर्निचरची गरज काय? पण आमच्याकडे स्वयंपाक करायला साधा स्टोव्ह नाही, भांडीकुंडी नाही, फ्रीज, वॉशिंग मशीन, रोज लागणाऱ्या वस्तूंपैकी काहीसुद्धा नाही. मी सगळा वादविवाद आतून ऐकत होते. मुडीचं बोलणं ऐकून मला बरं वाटलं. तो स्वतःच्या सुखाचा नाही तर महातोपच्या, माझ्या, आमच्या सुखाचा विचार करत होता. आमच्यासाठी तो बाबा हाजींसारख्या मोठ्या कर्त्या पुरुषाशी चक्क वाद घालत होता. तो काही प्रश्न नाही, तू लवकर घर पसंत कर, मग सगळेजण तुला एक एक वस्तू घेऊन देतील. तराफ, खोटं, सगळं तोंड देखलं, मुडी ओरडला. त्या ओरडण्याने अपमानित होऊन बाबा हाजी ताडताड निघून गेले, एक अक्षरही न बोलता. मुडीने मोठी चूक केली होती. आपल्याला लवकरात लवकर एखादं अगदी मोठं घर शोधलं पाहिजे, म्हणजे एका खोलीत मी माझा दवाखाना सुरू करीन आणि आपल्या वस्तू अमेरिकेतून कोणीतरी इकडे पाठवायला हव्यात. मुडीचा एक नातेवाईक होता, रेझा शफी. तो स्वित्झर्लंडमध्ये डॉक्टर, भूलतज्ञच होता. तो मधूनमधून इराणला आला की खूप मेजवान्या व्हायच्या. तो आला की आम्हालाही बोलावणं यायचं. मुडीला फार आनंद व्हायचा. शिवाय मुडी आता स्वतः हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता आणि लवकरच स्वतःचा दवाखाना उघडायच्या विचारात होता. हे सगळं ऐकल्यावर मुडीला अजूनच उत्साह आला होता. एकदा तो आल्यावर त्याच्याकरता खास भेट म्हणून एका खास दुकानातून पिस्ते विकत आणायला मला आणि महातोबला त्याने पाठवलं. भर दुपारी उन्हात मी आणि महातोब गेलो तर दुकान बंद. जरा वेळाने उघडेल, थोडा वेळ तिथेच थांबूया असा विचार करून आम्ही थांबलो एका झाडाच्या सावलीमध्ये. इतक्यात ट्रक भरून स्त्री पोलीस येऊन उतरले. माझ्याकडे संशयाने पाहू लागले. आता काय झालं? मी बुरखा वगैरे सगळं चाचपून पाहिलं. कुठेही काही गडबड नव्हती, पण तरीही एक पासदार स्त्री पोलीस माझ्यापाशी येऊन फारसीतून गुरकावू लागले. मी इराणी नाही, अमेरिकन आहे हे कळताच त्याला आणखीनच जोर चढला. आम्हा दोघींना एकमेकींचं बोलणं कळेना. आमचा दुभाषा महातोब. अखेर मला माझ्या पायमोजांवर सुरकुत्या आहेत असं सांगण्यात आलं व असले घाणेरडे सुरकुतलेले मोजे घालून परत बाहेर पडायचं नाही असंही बजावण्यात आलं. शर्मेने काळी ठिक्कर पडत मी जाऊन पिस्ते घेतले. डॅडींच्या कानावर हा प्रकार घालायचा नाही असं महातोबला बजावलं. उगीच बाहेर पडणं बंद व्हायचं. त्या संध्याकाळी आम्ही आमू काकाच्या घरी गेलो. जेवणं झाली.
पुष्कळचे पाहुणे तर निघूनही गेले. आम्ही पण जायला निघणार इतक्यात हवाई हल्ल्याची सूचना देणारा भोंगा वाजू लागला. भिवून मी महातोबला जवळ घेतलं. जवळजवळ आणखीन 40 माणसं आमच्यासारखीच तशीच भेदरून उभी होती. पण आज मात्र नेहमीसारखा हवाई हल्ला विरोधी विमानांचा आवाज आला नाही. हवाई हल्ला करणारी विमानं अगदी जवळून आवाज करत चालली होती. इतक्यात जवळपास कुठेतरी कानठळ्या बसवणारा बॉम्बस्फोटाचा आवाज झाला. खिडक्यांची तावदाने फुटली. घराच्या भिंती हादरल्या. लागोपाठ तसेच आणखीन 2 आवाज झाले. महातोप रडू लागली. मुडीने माझा हात घट्ट धरला. आम्ही धावत घराच्या छपरावर गेलो. शहरात सर्वत्र घनदाट काळोख होता, पण जागोजागी जाळ पेटलेले. धूर, ॲम्ब्युलन्सचे दिवे, पोलीस गाड्यांचे आणि अग्निशामक दलाचे दिवे, स्फोटक पदार्थांचे वास, जळणाऱ्या मृतदेहांचे वास, बायका मुलांच्या करुण किंकाळ्या, हरवलेल्या माणसांना शोधताना केला जाणारा आक्रोश. घरातले काही पुरुष थोडं शांत झाल्यावर जरा जवळ फेरफटका मारून परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी निघाले. पण थोड्या वेळाने परत आले, कारण तातडीच्या सेवा सोडून बाकी सर्वांना रस्ते बंद करण्यात आले होते. त्या रात्री आम्ही सर्व पाहुणे तिथेच राहिलो. रात्रभर मी आणि महातोब मनातल्या मनात देवाची करुणा भाकत राहिलो. आज आपण इथे थांबूया. पुढे काय झालं ते पुढच्या भागात बघूया. पुन्हा भेटूया.